अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपूल जर्जर झाल्याचा अहवाल देऊन गेल्या काही आठवड्यापासून वाहतुकीकरिता उड्डाणपूल बंद करण्यात आला। त्या दरम्यान उड्डाणपूल वाहतुकीकरिता बंद असल्याने अमरावती शहरातील राजकमल जयस्तंभ मालवीय चौकापर्यंत ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण होत आहे। यावर अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला। या दरम्यान आता 15 सप्टेंबरला युवा काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागावर आपला संताप व्यक्त केला। राजकमल रेल्वे उड्डाणपुलाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाने उड्डाणपूल निर्माण कार्याबाबत कोणती कारवाई केली याचा सार्वजनिक खुलासा करावा। राजकमल उड्डाणपुलाचे निर्माण कार्य तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। यावर राज्य सरकार, पालकमंत्री, रेल्वे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन दिसत आहे असा संताप निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केला। यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्याही प्रकारचे गांभीर्य घेतलेले नाही। शहरातील जनप्रतिनिधी यांनी थातूरमातूर बैठकी घेऊन वेळ काढूपणा करीत आहे असा आरोप सुद्धा करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती महानगरपालिका व रेल्वे प्रशासनाला राजकमल उड्डाणपूल शिकस्त व लाईट व्यवस्था व सौंदर्यीकरण करिता कोट्यवधी रुपये का खर्च करण्यात आला व का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर युवक काँग्रेस धडकले। काँग्रेसच्या वतीने आपल्याला माहितच असेल, मागील काळात पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, परंतु त्यांनी वेळ माळून नेली आणि त्यांची आमची भेट होऊ शकली नव्हती। त्यामुळे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला या 15 तारखेचा वेळ दिला होता। तर त्या अनुषंगाने आज युथ काँग्रेसच्या वतीने आम्ही इथे आलो होतो। अमरावती शहरातील जो राजकमल चौकातील उड्डाणपूल आहे, हा अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठेतले हा उड्डाणपूल असल्याने येथील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे। रेल्वे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग असो की येथील पालकमंत्री असो, राजकीय नेते असो, यांचा कुठेही समन्वय नसल्यामुळे अमरावती शहराला उड्डाणपूल अचानक रात्री बंद करून वेठीस आणण्याचं काम या इथच्या प्रशासनाने केले आहे। आज त्याच्यासाठी आम्ही इथचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना भेटलो। त्यांनी सुद्धा हे सांगितलं की आम्ही वारंवार कलेक्टर साहेबांना आणि रेल्वे विभागाला पत्रव्यवहार करत आहे, परंतु ते कुठल्याच प्रकारचे आम्हाला त्याबाबतचे कुठल्याही पूर्वसूचना देत नाही आणि भविष्यात काय करायचं आहे, काय नाही करायचं याच्याबाबतही कुठलं त्यांचं नियोजन नाही। आम्ही त्यांना आज अंबादेवीचा जो आपल्या इथचा मोठा उत्सव असतो, त्या उत्सवाकरिता आम्ही एक त्यांना सजेशन दिलं की आपला अमरावती रेल्वे स्टेशनचा जो पूल आहे त्याच्या खालून एक भुयारी मार्ग आहे, तो भुयारी मार्ग रेल्वे स्टेशन चौकातून जयस्तंभ चौकाकडे तो खुला करावा, जेणेकरून अंबादेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या पायदळ भक्तांचे किमान तेवढं तरी एक वाचेल। त्याच्यामुळे आम्ही तो उड्डाणपुलाच्या खालचा म्हणजे रेल्वे स्टेशनच्या खालचा पूल नागरिकांकरिता उपलब्ध करून द्यावा, ही आज मागणी आमची युथ काँग्रेसच्या वतीने होती। आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही जन आंदोलन तयार करू आणि आमचं हे पण लक्षात आलं की जिल्हाधिकारी यांचं रेल्वे विभाग हे कुठल्याही प्रकारचं ऐकायला तयार नाही। एवढं हे रेल्वे विभाग मुज्जोर अधिकारी या रेल्वे विभागात बसलेले आहे। त्याच्यामुळे याच्यानंतरचा टप्पा आमचा हा विभागीय आयुक्त यांच्या इथे असेल आणि सर्व याच्यातील नेमलेले म्हणजे महानगरपालिका अधिकारी असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, रेल्वे विभाग असो, यांची एक संयुक्त बैठक घडवून आणण्याकरिता याच्यापुढे युथ काँग्रेसचं आंदोलन हे पुढचं आंदोलन हे विभागीय आयुक्त कार्यालयात राहील।